नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री रामचिंतन सोसायटी शिवाजीनगर विलेपार्ले पूर्व या परिसरात आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या दीपिका नितेश पटेल या वहिनींना आज आपण भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांची प्रेमकथा. काय प्रत्येक भागात मजा असते. मजा अशासाठी असते की त्या घरात गेल्यानंतर प्रत्येक जण काहीतरी नवीन, म्हणजे दोघांनीही खरं तर इतक्या वर्षाच्या संसारामध्ये त्या कुटुंबाला सगळं काही सांगितलेलं असतं, पण तरी सुद्धा असं काही मिळतं का, असं काही सापडतं का की जे आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या मनात राखून ठेवलंय. बघूया ना, पटेल कुटुंबाकडे जाऊन असं डब्यातली कुठली वस्तू आहे जी आज अचानक सगळ्यांसमोर येते की काहीच नाहीये. चला जाऊया आणि बोलतं करूया पटेल कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. आईनी घडविले संस्कार, वडिलांनी केले सक्षम, सासू सासऱ्यांच्या छायेत, नितेशरावांच्या मायेत करते संसाराचा पाया मी भक्कम. काय सांगता. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा विहान. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही मम्मी. नमस्कार. पप्पा. नमस्कार. मोठ्या जाऊबाई. नमस्कार. मोठा दीर. नमस्कार. नणंदबाई. नंदेची मुलगी. हो हो. ह्या पण नणंद. नमस्कार. हा आमचा छोटू सार्थक. माझी बहीण. हो हो. ती काकी. नमस्कार. ती पण काकी. भाऊ माझा, तो दीर, या मावशी सासू. नमस्कार. आणि ती नणंद. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात गप्पांना. कुठलं बालपण? विलेपार्ले दुर्वांकुर सोसायटी. नेहमीचा प्रश्न, नेहमीचं उत्तर. विलेपार्ले. कुठली सोसायटी? रामचिंतन सोसायटी. 2 बिल्डिंग सोडूनच आमची बिल्डिंग आहे आता. मी विचारलं का असं काही? शाळा कुठली होती? MBH हायस्कूल, माधवराव भागवत, विलेपार्ले मध्येच. तुमची शाळा? पार्लेटिया विद्यालय. बरं. कॉलेज? कॉलेज साठे महाविद्यालय. माझं बँड्रा चेतना कॉलेज. तुमच्या घरी कोण कोण होतं? मी, माझे आई बाबा, माझा मोठा भाऊ, लहान भाऊ आणि आमची जॉईंट फॅमिली आहे. काका काकी आजी सगळी आमची जॉईंट फॅमिली. तुमच्या घरी? माझ्या घरी माझे 2 भाऊ, आई बाबा, 5 जण. कसं गेलं बालपण? बालपण थोडं हालाकीचं होतं ऍक्च्युली. परिस्थिती तेवढी चांगली नव्हती, पण बाकी व्यवस्थित. तुमच्या घरी कसं होतं? माझं म्हणजे बालपण तसं खूप सुंदर होतं, पण 7वीत असताना. 1 मिनिट, ऑब्जेक्शन. बालपण सुंदर होतं म्हणाला म्हणजे आता काय टेन्शन आहे? नाही, म्हणजे बालपण चांगलं होतं. हो हो हो. बालपण खूप चांगलं होतं, पण 7वीत असताना पप्पा पार्ले बिस्किट मध्ये होते कामाला. त्यांना अचानक सस्पेंड केलं. नंतर मग ते रिक्षा काढायचे. तेव्हा शिक्षण म्हणजे आम्हाला करायचं होतं, पण तसं करता नाही आलं. अचानक एकदम परिस्थिती. सस्पेंड केलं की व्यवस्थित. आता खूप सुखी आहे. मग कधी एकमेकांना बघितलं पहिल्यांदा? एक सुरभी सांस्कृतिक मंडळ होतं, त्या मंडळात आम्ही म्हणजे सहभागी व्हायचो. डान्स कॉम्पिटिशन, अॅन्युअल वगैरे असायचं. तुम्ही जायचे? आम्ही जायचो आणि तिथे हाही होता. तुम्ही कशाला जायचे तिकडे? ते डान्ससाठीच. तुम्हाला आवडायचं? हो. नाचायला? नाचायला. नाही, नाचायला. हो, नाचायला. नाचायची आवड होती ना? हो. बरोबर. मग तुम्ही तिकडे जात होता? हो, तिकडे. मग काय झालं? आणि नाचता म्हणजे मला पार्टनर, डान्स पार्टनर म्हणून हाच लागायचा. का हो? कारण हा छान नाचायचा तेव्हा. आता खरंच नाचता येत नाही. आता खरंच नाचता येत नाही. पण आता तुम्ही नाचवता ना. नाचामुळे तुमची ओळख झाली. हो. पण पुढे काय असं मनात नव्हतं? मनात काहीच नव्हतं दोघांच्याही. मग काय झालं? मग नंतर आम्ही एकाच क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं. मग जाता येता दोघं एकाच एरियात जवळ राहत असल्यामुळे एकत्रच यायचो घरी. जाणं येणं दोघांचं वाढलं. हो. मग एकदा मी असंच त्याला विचारलं की अरे तुझी कोणी आहे का? तो म्हणाला काय? म्हणलं गर्लफ्रेंड. तुम्ही विचारलं? मीच विचारलं. फार चौकशा हो तुम्हाला.
तुम्ही काय विचारलं नाही नाही मी काय विचारलं नव्हतं, पण मला असं काय आवडत होती त्यावेळी. त्यावेळी? हो म्हणजे आताही आवडते. बघा, प्रत्येक शब्दांमध्ये किती गोंधळ आहेत. बालपण सुंदर होतं, मला ही आवडायची त्यावेळी. आणि ह्यावेळी काय? नाही अजूनही आवडते. बरं, मग काय झालं हो पुढे? मग नंतर ह्यांनी मला सांगितलं की नाही, अजून कोणीच नाहीये माझी. थांबा, म्हणजे तुम्ही लगेच उत्तर सांगितलं. हा म्हणजे मी नाही सांगितलं की मला तरी कोण असं अजून एवढं आवडत नाही. मग मनात तर होतं सांगायचं, काय? पण की तू आवडतेस म्हणून, पण ती डेअरिंग होत नव्हती. का डेअरिंग होत होती? त्यानेच विषय काढला होता ना. हो पण तेवढं डेअरिंग होत नव्हती तेव्हा एवढी. मग मी वाट बघितली अजून 2-3 दिवस. मग पुन्हा एकदा तिने विचारलं मला. मग त्यावेळी तुम्ही मी काय हो, काय तुम्हाला काय नाही, मग ह्यानी मी जवळपास 3 वर्षांनी मग ह्यानी समोरून प्रपोज केला मला. त्या गोष्टीला 3 वर्ष लागली. मग त्या दरम्यानच्या काळात नाचबीज मग बंद नाही, फ्रेंडशिप होती. फ्रेंडशिप होती. होती फ्रेंडशिपच होती. मग तुम्ही त्यांना विचारलं का? त्यांनी तुम्हाला त्यांनी 3 मग वर्षांनी propose केलं कुठे समोर. कुठे कुठे प्रपोज? प्रपोज ऍक्च्युली ही माधवराव हायस्कूलमध्ये होती आणि मी पार्लेट तर रूट आमचा एकच होता, जायचा रस्ता एकच होता. बरोबर. तर 14 फेब होतं त्या दिवशी. अरे वा. त्यावेळी माझा काय असतं त्या दिवशी? व्हॅलेंटाईन्स डे. बरं, हा, मग काय झालं? तर ऍक्च्युली त्या दिवशी माझं मी 10वीला होतो त्यावेळी आणि माझी प्रिलिमचा माझा रिझल्ट होता. बरं. आणि त्याच्यापेक्षा जास्त मला उत्साह होता की मी तिला प्रपोज करणार होतो, कारण तो दिवस आला होता. तर मग मी तेव्हा तिला ग्रीटिंग वगैरे दिलं आणि शाळेत गेलो. कुठे कुठे विचारलं मग? कुठे स्पॉट कुठे? त्या शाळेत जायच्या शाळेच्या गेटच्या इथेच. गेटच्या हो. तुम्ही त्यांना ग्रीटिंग ग्रीटिंग दिलं आणि मग मी गेलो शाळेत रिझल्ट घेण्यासाठी. नाही, पण ग्रीटिंग वर काय लिहिलं होतं का? हो ग्रीटिंग वर म्हणजे असंच तू आवडते वगैरे असं लिहिलं होतं, पण ते अशा पेनाने लिहिलं होतं की ते लगेचच निघून जाईल. कारण काय अस्पष्ट प्रेम आहे म्हणजे त्यांना कळल्यानंतर निघून जाईल असं होतं, कारण घरच्यांना कळायला नाही हवं होतं ना म्हणून. मग तुमची काय प्रतिक्रिया होती ग्रीटिंग मिळालं तेव्हा? मी ग्रीटिंग घेतलं आणि नंतर ऍक्च्युली कसं आम्ही येता जाता फ्रेंडशिप असल्यामुळे घरातल्यांना थोडा डाऊट आला होता की यांचं काहीतरी असेल असं. तर मी ते ग्रीटिंग घेतलं, पण ग्रीटिंग घेतल्यावर ते घरात थोडंफार असं कळलं की असं आहे. तर माझा एक मानलेला भाऊ आहे, तर त्याला असं वाटायचं की आमच्या दोघांचं काहीतरी अफेअर सुरूच झालंय. मग त्यांनी आम्हाला पकडलं एकदा. मग माझ्या घरी कळलं, तर घरातनं थोडा विरोध होता कारण इंटरकास्ट आहे हा म्हणून. पण मग विरोध असल्यामुळे मी फक्त त्यांना सांगितलेलं की मला त्याच्याशीच करू द्या म्हणून लग्न. नाही, हे झालं तेव्हा. पुढचं खूप. जेव्हा ग्रीटिंग मिळालं ना तुम्हाला, तुमचा लगेच होकार दिला का त्यांना? तेव्हा हा. होकार म्हणजे मी होकार समजलं ऍक्च्युली. शब्दात मी काहीच नाही दिलं त्याला होकार. बरं, मला काय विचारायचंय, कारण ग्रीटिंगचा तो प्रसंग झाल्यानंतर पहिल्यांदा कधी भेटले तुम्ही? लगेच पहिल्यांदा ह्याचा बर्थडे होता 30 जुलैला. एप्रिल नंतर डायरेक्ट जुलै? हो, नाही, फेब्रुवारी ना? फेब्रुवारी. फेब्रुवारी जुलै. जुलैमध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, बर्थडे जून, होता 6 महिने काय भेट नाही? नाही. काही नाही. ते क्लासला फक्त एकत्र यायचं तेवढंच, बाकी असं स्पेशल असं मग ते भेटणार न नाही. भेटताच यायचे का ते तुम्ही? असं भेटणं असं नाही. कारण ते फक्त घाबरायचो घरी. मला सांग, friendshipचं. असं म्हणजे कसं हो हे असं भेटणं म्हणजे तसं नाही म्हणजे काय? बरं सांगा मला. हा, काय झालं वाढदिवसाला? वाढदिवसाच्या दिवशी आमची पहिली भेट झाली कुठे? वरळी सी फेस. पार्ल्यावरून हळूहळू वरळीपर्यंत पोहोचले. किती वाजता भेटले होते हो तुम्ही? दुपारी. किती वेळ होता वरळी सिफेसला? साधारण 1-1.5 तास असेल. अहो, काय लाटा बिटा होत्या सगळं? लाटा तेवढ्या नव्हत्या, दुपारची वेळ होती दुपारची वेळ actually. होती ना. मग काय समुद्रपट झोपला होता? शांत होता समुद्र. मग काय, मग तिकडनं सुरुवात झाली का? हो, हा? आणि मग तिकडनं घरी? मग सुरुवात झाली आमच्या प्रेमाला खऱ्या अर्थाने. खऱ्या अर्थाने. ओके ओके. पण मला सांगा, इतक्या मुलं होती खरं तर शाळेत, कॉलेजमध्ये, त्या नाचात सुद्धा अनेक मुलं असतील. असं काय होतं यांच्यामध्ये की तुम्हाला असं वाटलं की तुझी कोणी नाही का असं विचारावं? कारण ना तेव्हा त्याचे हेअर असे ना सिल्की अशी होते आणि मला ते तेव्हा तेव्हा ते मला लुक त्याचं खूप आवडलं, म्हणजे इतर मुलांपेक्षा. म्हणजे काहीतरी वेगळे पण होतं, असं बॉक्स कट असं वगैरे ठेवून तो. आता जायची वेळ आली. आणि तुम्हाला काय इतकं तुमच्या मनात भरल्या होत्या?
मला पण आधीपासूनच ते का आवडते. आवडतं? डान्स एकदम उत्तम करायची. बर. आणि अजूनही करते ऍक्च्युली, मी नाही करत, ती अजूनही तेवढाच चांगला डान्स करते. हो का? वा वा. मग तुमच्या घरी कळल्यावरती विरोध होता विरोध आणि तुमच्या घरी? माझ्या घरी काहीच प्रॉब्लेमच नव्हता, कारण माझ्या आई वडिलांचं पण लव्ह मॅरेज होतं, त्यामुळे आमच्या घरून काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे परंपराच आहे. परंपरा आहे. माझ्या मोठ्या धीराचा कारण घरात कोणाचंच अरेंज मॅरेज नाही झाले अजून. ओके. मग फायनली लग्नाचं कसं काय झालं? मग ऍक्च्युली खरं अर्थ माझ्या मम्मीने पुढाकार घेतला. तिने माझ्या दोन्ही भावांना सांगितलं की असं असं आहे, तो चांगला मुलगा आहे, असं करून मग नंतर पप्पांनी होकार दिला. असं करत करत मग आमचं जुळलं. आता सगळं व्यवस्थित व्यवस्थित आहे, आहे. आनंदात हो. आहात. या टप्प्यावरती पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया या वहिनींना. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. चार संधी आणि 1 रुपया मिळणं गरजेचं. सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. ₹500. आता आणखी 3 संधी आहे. 2000 रुपये. आता 2 संधी. ₹20. आता मात्र एकच संधी शिल्लक आहे. ₹10. बोला सासूबाई, तुमच्यापासून सुरुवात. सून माझी फारच छान आहे. हा. तिला माणसं पाहिजे, ती कुटुंबात वाढलेली आहे, त्यामुळे तिला माणसांची गोडी आहे. तिची नणंदबाई आली नव्हती तर ती सारखी म्हणत होती सासरचं कोणी आलेलं नाही. अरे तिला खूप माणसांची आवड आहे, सगळ्यात हुशार आहे ती नाचात, जेवण वगैरे पण नणंदबाई करण्याची. नाही आल्या का? नणंदबाई आल्या ना, धावत आले मी. आल्या नणंदबाई आल्या. तिला खूप आवड आहे, तिला माणसं पाहिजे असतात. हो का? हो. द्या, अजून कोण बोलणार? जावयाबद्दल सांगायचं म्हणजे माझं जावय 1 नंबर, कशातच कमी नाही. सगळे गुण संपन्न असं जावय माझं. सगळे गुण संपन्न असं असं जावय जावई मिळालं मला. तेव्हा तुम्हाला जेव्हा कळला तेव्हा कसा वाटला? नाही, माझ्या चेडवान सांगितलेलं की मी त्याच्याशिवाय लग्न करणारच नाही मम्मी. हो, सांगितलेलं होतं. अरे मम्मी म्हटलं आता मग काय करायचं, तर यांना घरवाल्यांना सांगा. ते म्हणाले तू आधी मुलांचा विचार घे, नंतर सांग मला. बरं. मग तिचे दोन्ही भाव तयार झाले. भाव तयार झाला, कारण जावयाचा भाव वाढला. बरं बरं, खुश आहात? हो, खुश आहे. हो. गुड. द्या नणंदबाई. माझी वहिनी एकदम खूप खूप छान आहे आणि खूप प्रेमळ आहे. बरं, तुम्हाला अंदाज आला होता कधी याचा? मला अगदी लहानपणापासून माहिती होतं. शाळेत असल्यापासून पहिलं त्यांनी मलाच सांगितलं होतं. त्याला माहिती आहे कुठलं बटन दाबलं की. आणि तेव्हापासून मला सपोर्ट होता, कारण मला खूप आवडायची ती. बाबांकडे द्या, सासऱ्यांकडे. सून माझी एवढी छान आहे की तिला आम्ही सून म्हणून कधी हे केलंच नाही. माझी मुलगी आहे असंच समजतं तिला मी. हो ना. बरं, तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद कोणाला? क्षमा मागायची झाली तर मी माझ्या पप्पांची मागेन. कारण त्यांचा जो आधी त्यांचं मन मी नाराज करून त्यांच्या विरोधात जाऊन मी पुढाकार घेतला. पण आता ते खुश आहेत, मीही खुश आहे, पण मी क्षमा त्यांचीच मागेन. धन्यवाद मी माझ्या मम्मीचे, कारण तिन्ही पाऊल उचललं म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. जर कोणी असं लक्ष म्हणजे पुढाकार नाही घेतला असता तर घरातल्यांची मतं कोणी चेंज करू शकलं नसतं. ते माझ्या मम्मीने कामगिरी केली, त्यामुळे धन्यवाद मी तिचे. तसेच सासू सासऱ्यांची की त्यांनी मला आपलं केलं, आपलंसं केलं, ते त्यांचे एक धन्यवाद. आणि माझ्या पूर्ण फॅमिलीचे, दोन्ही फॅमिलीचे. तुम्ही? क्षमा मी माझ्या बायकोचीच मागेन. कारण त्याला अजून नाच जमत नाही. त्याला कारण पण तसंच आहे ऍक्च्युली, कारण तिची जी सगळ्यात आवडती गोष्ट होती डान्स, ते मी तिला करण्यापासून लांब ठेवलं होतं. कारण एक वेळ अशी आली होती की मी डान्स करायचं सोडलं होतं 12वीला असताना, आणि ही एकटी जायची आणि शोज करायची, तर मला ते कुठेतरी खटकत होतं. ती तिची सगळ्यात चांगली हॉबी होती आणि ते त्यावेळेच्या सिच्युएशन प्रमाणे मला ते चुकीचं वाटत होतं. पण आता मला असं वाटतं की मी त्यावेळी चुकीचं वागलो. कदाचित तिला त्याच्यात करिअर करून दिलं असतं तर ती मे बी अजून चांगल्या ह्याच्यावर असती. आता पण ती आहेच नो डाऊट, पण तिला तिच्या इच्छेप्रमाणे करायला मिळालं असतं. तर मला ते त्या गोष्टीचं कायम वाईट वाटतं, तर मी तिची त्यासाठी क्षमा मागेन. धन्यवाद. धन्यवाद मी आई पप्पा, सासू सासरे आणि माझी भावंड
माझे जेवढे पण मित्र आहेत ज्यांच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू येतं, आज मी ज्या पोझिशनवर आहे त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. व्हेरी गुड, छान. दोघांनाही शुभेच्छा. आणि आता मला बघायचं ही 3 बक्षिसं तुम्ही मिळवून देणार का? वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे प. हो, देऊ नका. दिलं की बाद होणार. थांबा, वेळ संपली. काय आणलं सांगा? एक एक. पडदा, हा. दुसरं? पाठ, 2. पुस्तक, हे पुस्तक असतं? हे पुस्तक आहे? शाळेत गेलायत ना? 2. पावडर, 3. पॉकेट, 4. पैसे, 5. पेन्सिल, 6. पेन, 7. पळी पंचपात्र, 7. 8. पाणी, 9. परात, 10. कोलपाट, 11. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली, अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली, अभिनंदन. 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. आणि आता अपेक्षा. बरं, त्याआधी तुम्ही कोणाला मिस करताय? मी मिस माझे आजी आजोबा आणि माझ्या काकाला करते. आताही या जगात नाही, त्यांना खूप करते. तुम्ही? मी माझ्या मोठ्या बहिणीला, म्हणजे आता ऍक्च्युली आज येऊ शकले नाही, त्याची मुलगी आली, ती आली असती तर थोडा अजून आनंद आला. हो, ती उत्साही आहे नणंदबाई उत्साही. माझी हो, खूप. त्या आल्या असत्या तर आणखीन मजा आली असती. नक्की 1 रुपया मिळाला असता. बरं, आता अपेक्षा सांगा 3 तुमच्या. पहिली अपेक्षा अशी माझी की कोणतीही वस्तू त्या ठिकाणाहून जेव्हा काढतो पुन्हा तिथे कधीच ठेवत नाही. जिथे काढलेली असेल तिथेच ठेवतो, झालं काम. मग नेक्स्ट टाइम पुन्हा अगं कुठे गेली हे त्यांनी चेंज करायला पाहिजे, अशी माझी कधीपासून? लहानपणापासून आई सुद्धा त्याच गोष्टीसाठी ओरडत हे असते. लहानपणापासून. बदल कधीपासून होणार? बदल कधी ना प्रयत्न करेन कधीपासून? लवकरच, आजपासून. नक्की? नक्की. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा अशी की लग्नाआधी त्यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं, आताही तो करतोय. आणि पुढेही तो तसंच माझ्यावरती प्रेम करावं अशी माझी अपेक्षा. नक्की हा? नक्की. बरं, तिसरी अपेक्षा? ह्या 2 अपेक्षा त्यांनी पूर्ण करावं अशी तिसरी अपेक्षा. कारण ह्याच्यासाठी माझी काही अपेक्षाच नाहीत, कारण हा तसा सर्व गुण संपन्नच आहे माझ्यासाठी. हो का? हो. बरं, तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिलं म्हणजे ती आता लग्नाला 3 वर्ष होत आली आणि ह्याच्या आधी पण ती घरच्यांना बऱ्यापैकी ओळखत होती सगळ्यांना, पण अजूनही ती, तिला काय असं सांगायचं असलं तर ती लाजते अजून पण. तर माझं असं म्हणणं आहे की तिने बिनधास्तपणे सगळ्यांना सांगावं. कळलं? तशी भीती असते थोडीशी. हो ना? सासूबाईंचं उग्र. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा की ती ऍक्च्युली सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष ठेवते, सगळ्यांसाठी व्यवस्थित करते, पण ती स्वतःच्या फिटनेसकडे तेवढं लक्ष देत नाही जेवढं मी तिला सांगतो. तर मला असं वाटतं की तिने थोडं फिटनेसकडे पण लक्ष द्यावं. काय, कधीपासून? करेन, लक्ष देईन माझं. तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा अशी आहे की ती ऍक्च्युली आता कळलीच असेल सगळ्यांना, तिला कुठल्याही गोष्टीत खूप जास्त घाई असते आणि अति उत्साह असतो. तर ती घाई थोडी तिने कमी करावी. माझं असं आहे की वेळेत कामं झालेली चांगली आहेत, म्हणून मी बरोबर. त्यांना सांगते की पटापट म्हणजे वेळ काढू नका. खरंच आहे. त्याच्यासाठी माझी घाई असते. आता तुमच्या घाईमुळे त्यांना किचन कुठलं आणि बाहेरचं काय कळत नव्हतं. कळलं? भांबवले होते केवढे पाहिजे. वेळ गाठणं हे खूप महत्वाचं आहे, आणि एकदा वेळ निघून गेली की पुढे काहीच उपयोग नाही. आज अचूक घाई केली म्हणून ही सगळी बक्षिसं मिळाली. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा, तुम्हालाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. नमस्कार. वैदिना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी.
अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊया, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छांबरोबरच आजचा भाग इथे संपवू. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.